आंबेकर चौडयांचे जीवनचरित्र. 12वे शतक हे क्रांतीचे शतक होते. महात्मा बसवण्णा आणि त्यांचे अनुयायी शरणांनी एका शतकात एकूण 7 प्रकारच्या क्रांती केल्या. त्यामध्ये साहित्य क्रांती, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, स्त्री-शूद्रांची दास्यमुक्ती इत्यादी क्रांती एकाच काळात घडवून आणल्या. ज्यांना लिहिण्याचा, वाचण्याचा, आपली मते व्यक्त करण्याचा अधिकार नव्हता, त्यांना वचन साहित्याच्या रूपाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन साहित्य क्रांती घडवून आणली. स्पृश्य-अस्पृश्य भेद, जातीभेद नाकारून सामाजिक क्रांती, तर कायकाला म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा देऊन आणि कमवलेल्या धनधान्याचा अमर्याद व अतिरिक्त संचय न करण्याची शिकवण देऊन आर्थिक क्रांती केली. राजा हा जनतेचा मालक नसून सेवक आहे व राजसंपत्ती ही राजाच्या मालकीची नसून प्रजेच्या मालकीची आहे असे सांगून राजकीय क्रांती केली. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या समानता आणून सर्वांना एकाच पातळीवर आणले. माझ्यापेक्षा लहान कोणी नाही, शिवभक्तापेक्षा महान कोणी नाही, याला माझे मन साक्षी, तुमचे चरण साक्षी, उडल संगम देवा, असे म्हणणारे बसवण्णा समतेचे दूत आहेत. तेच समतानायक आहेत. महात्मा बसवण्णांच्या याच क्रांतिकारक विचाराने प्रभावित होऊन आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेले आणि हरलेले लोक म्हणजे सर्वहरा महात्मा बसवण्णांच्याकडे आकर्षित झाले. श्रमाला विचारांची जोड देऊन बसवादी शरणांनी शरण चळवळीची संहिता निर्माण केली. या शरण चळवळीत सहभागी झालेले शरण दुर्लक्षित, उपेक्षित, गोरगरीब, स्त्रिया आणि पुरुष, स्पृश्य अस्पृश्य होते. ते भारतातील तसेच भारताच्या बाहेरचेही होते. मांग चेन्नैया, ढोर कक्कैया, चांबार हरळैया, धोबी माचैया, धावी अप्पन्ना, चोड्डळ बाचरस, आल्लम प्रभू, चन्न बसवण्णा, सिद्धरामेश्वर, अमुगी देवय्या रायम्मा, हविनहाळ कल्लय्या, तांदूळ वेचणारे मारय्या लक्कम्मा, मोळी विकणारे महादेवी आणि मारय्या, ताडपत्रे विकणारे चिक्कय्या, गोधडी शिवणारी व औषधोपचार करणारी बोंतादेवी, वैद्य संगण्णा, कनप्पा तेली, बिब्बी बाचय्या, सुधार बसप्पा, दोरे व सुंब वळणारे चंदय्या, उर्लिंग पेद्दी, किन्नरी बोमय्या, घटी वाळय्या, नमस्कार करणारी टोंगीण महादेवी, शेतकरी मुद्द्यांना, कुंभार गुंडय्या, गजेश मसनय्या, शिवदासी मैया, मरुळ शंकरदेव, मेंढपाळ गोल्लाळ, गुराकी रामण्णा, हसविणारे नगेय मरितंदे, हेडद उर्फ दारू गुप्तेदार मारय्या, गायक संगण्णा, बहुरूपी चौडय्या, तांदूळ कांडणारी सोमव्वा, अक्क महादेवी, गोगव्वे, दसरय्या, कोळी कनप्पा इत्यादी स्पृश्य अस्पृश्य 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीतून आलेले लोक शरण झाले. या सर्वच शरणात जर बंडखोर आणि विद्रोही म्हणून ओळखायचे असेल तर आंबेकर चौडयांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 12व्या शतकात शरण चळवळीत शरणांच्या विचारांचा अमृतरूपी वर्षाव होता. याच काळात जितकी वचने रचली गेली ती पुढे कोणत्याही शतकात रचली गेली नाही. रचली असतील तरी त्यांची संख्या अल्प आहे. शरण चळवळीने वचन हे अनुभवजन्य साहित्य तयार केले. शरण वेगवेगळे कायक करणारे म्हणजेच व्यवसाय करणारे होते. त्यामुळे शरणांनी सत्यशुद्ध नित्य कायकाला अतिशय महत्त्व दिले. म्हणून शरणांनी आपल्या कायकाच्या संज्ञा वापरून आपल्या व्यवसायाची उदाहरणे देऊन अनुभव कथन केले आहेत. तीच अनुभवजन्य वचने आहेत. वचनातून शरणांनी अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद, लिंगभेद, अंधरूढी, कल्पोकल्पित साहित्य, मानवी मनाचे विकार, षडरिपू, स्वैराचार इत्यादी विषयांवर जोरदार प्रहार केला आहे.
एक वा दोन व त्यापेक्षा जास्त उदाहरणे देऊन शरणांनी आपले मत वचनात व्यक्त केले आहे. म्हणून वचन कालसापेक्ष साहित्य आहे. महाराष्ट्रात वारकरी आणि लिंगायत संतांनी अभंगाच्या माध्यमातून शरणांचा आणि शरण साहित्याचा वारसा पुढे चालवला आहे. उत्तरेत कबीरादी संतांनी आणि सुफी संतांनी दोहे लिहून लोकांचे प्रबोधन केले. उत्तरेतील कबीरांनी, वारकऱ्यातील तुकारामांनी आणि शरणांमध्ये अंबिगर चौडई यांनी अंधरूढी परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, दांभिकता याच्या विरोधामध्ये मोठा विद्रोह केला आहे. 12व्या शतकात विद्रोहाची भाषा करणारे विद्रोही क्रांतिकारक शरण म्हणजे अंबिगर चौडय्या. अंबिगर म्हणजे नावाडी, नाव चालविणारा. आंब या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. पाण्यात नाव चालविण्याचा कायक करणारे अंबिगर चौडय्या म्हणजे नावाडी चौडय्या होय. 12व्या शतकातील जाती आणि कर्मकांडग्रस्त समाजाशी अतिशय परखड आणि कठोर शब्दात टीका करतात. याशिवाय अंबिगर चौडय्यांनी आपल्या वचनात वारा, पाऊस, वृक्ष, जल, नाव, होडी किंवा पाण्यातून प्रवास करण्यासाठी वापरण्यात येणारी नाव, अग्नी, लाकूड इत्यादी निसर्गदत्त उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक वस्तू व गोष्टींचे दाखले दिले आहेत. त्यांनी आपल्या वचनातून दांभिकता आणि कर्मकांड यांच्यावर प्रहार करण्यासाठी व्यवहारातील रोज अनुभवास येणाऱ्या उदाहरणांचा वापर केला आहे. शरणांनी प्रत्येक जीवात, सजीवात, प्राणी, वनस्पती, माणूस, कीटक, सूक्ष्मजीव यांच्यात शिवाचे अस्तित्व पाहिले. देव शोधण्यासाठी इतरत्र भटकण्याची गरज नाही. देव तुमच्यातच सामावलेला आहे. देव तुमच्या श्रमात सामावलेला आहे, असा शरणांचा सिद्धांत आहे. दगडामध्ये देव, लाकडामध्ये देव, पाण्यामध्ये, झाडामध्ये देव, प्राण्यात देव आहे असे ते म्हणतात. त्यांना अंबिगर चौडय्या विद्रोही भाषेमध्ये आणि महात्मा बसवांना भक्तीच्या भाषेमध्ये पटवून देतात. राजेंद्र जिरोबे लिहितात, सर्व शिवमय आहे, प्रत्येक व्यक्ती शिवस्वरूपी आहे. अशा दृष्टिकोनातून पाहणारे शिवशरण होते. तर काही शिवशरणांच्या मताप्रमाणे प्रत्येक व्यक्ती शिवस्वरूपी आहे, त्याचबरोबर शैतान पण आहे. व्यक्तीमधील राक्षसी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे अत्यावश्यक आहे. याच दृष्टिकोनातून काही महाशिवशरण होते. त्यापैकी एक अंबिगर चौडय्या, नावाडी चौडय्या हे एक होते. अंबिगर चौडय्या एक वास्तववादी शरण. अंबिगर चौडय्यांची वचन रचना निर्भीड आणि स्पष्ट आहे. समाज विमर्श आहे. प्रचलित समाज व्यवस्थेकडे निकोप दृष्टीने पाहून त्याचे मर्मभेदी विडंबन ते करतात. व्यवस्था परिवर्तनासाठी बंडखोरीची भाषा ते बोलतात. अन्यायाविरुद्ध विद्रोहाचा एल्गार ते फुंकतात. आजपर्यंत त्यांची 277 वचने उपलब्ध आहेत. पण आज 277 पैकी 50 वचने मराठीत भाषांतरित झाली आहेत. वचन बसव समिती, वचन सिद्धांत सार, महाराष्ट्र बसव परिषद या पुस्तकात ती वाचायला मिळतात. महाराष्ट्रातील वारकरी संतांनी स्वतःच्या नाममुद्रा वापरून अभंग लिहिले आहेत. उदाहरणार्थ नामा म्हणे, तुका म्हणे इत्यादी. अपवाद संत एकनाथांनी मात्र आपल्या गुरुचे नाव वापरून आपल्या ऐवजी एका जनार्दनी असे लिहिले आहे. त्याप्रमाणे शरणांमध्ये अंबिगर चौडय्याने अंबिगर चौडय्या हे स्वतःच्या नावाचे वचनांकित वापरले आहे. उर्लिंग देवानी सुद्धा स्वतःचे नाव वचनांकित म्हणून वापरले आहे. उदाहरणार्थ उर्लिंग देव हे वचनांकित त्यांनी वापरले आहे. अंबिगर चौडय्या विशेष म्हणजे स्वतःच्या वचनांच्या वचनांकितात ते स्वतःच्याच नावाचा वापर करतात. अप्रतिम तत्वनिष्ठा आणि धैर्याची भाषा हेच त्यांच्या वचनांचे वैशिष्ट्य आहे.
आपल्या वचनात विद्रोहाची भाषा वापरून कुणाचाही मुलाहिजा न बाळगता जे सत्य आहे ते धैर्याने स्पष्टपणे बोलणारा धीरोदात्त शरण म्हणजे अंबिगर चौडय्या. इतर शरण आणि वारकरी संतांनी सुद्धा स्वतःची नावे अनुक्रमे वचनात आणि अभंगात वापरली आहेत. अंबिगर चौडय्यांचे जन्मस्थळ आणि प्राथमिक माहिती. अंबिगर चौडय्यांचे जन्मस्थळ आजपर्यंत उपलब्ध माहितीनुसार गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील चौडदानपूर हे असावे असे डॉक्टर एच. चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. त्यांचा काळ ख्रिस्त सन 1160 समजला जातो. बसवण्णांच्या समता आंदोलनात सहभागी होण्यासाठी कल्याणला आल्यानंतर ते तेथे स्थिरावतात. आजही बसव कल्याणमधील त्रिपुरांतक तळ्याच्या किनाऱ्यावर गुहा असून गावामध्ये त्यांचा मठ आहे. अंबिगर चौडय्यांच्या वचनांचा गाभा आणि त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य. अंबिगर चौडय्या एक धीर, वीर, निर्भय, क्रांतिकारी, सत्यवादी असे शिवशरण होते. लोकांमधील गुणदोष दूर करण्यासाठी सिंहासारखे ते गर्जना करीत सत्य पटवून देत. चौडय्यांची वचने शुद्ध व स्वच्छ स्फटिकाप्रमाणे तरल व पारदर्शक आहेत. ती चिकित्सक दृष्टिकोनातून तावून सुलाखून निघाली आहेत. त्यांची वचने दांभिक लोकांना, दुराचार्यांना व आतील गाठीच्या लोकांना तापलेल्या शिशाप्रमाणे आहेत. तर सत्य शुद्ध आचरण करणाऱ्यांना, धर्माच्या तत्वाप्रमाणे वागणाऱ्यांना त्यांची वचने परमेश्वराशी जोडणी करणाऱ्या पवित्र अशा शिशाप्रमाणे आहेत. समाजातील मूढ कल्पना, अंधश्रद्धा आणि कर्मठपणाचे चौडय्या शत्रू होते. त्याचबरोबर लोकातील दोष दूर करून भवसागरातून भक्तिसागरात नेऊन पोचविणारे ते कुशल नावाडीही होते. अंबिगर चौडय्या आपल्या वचनातून समाज जीवनाचे निरीक्षण करून वास्तव सांगतात. दांभिकतेला आणि अंधश्रद्धेला बळी पडलेल्या समाजाला जागृत करण्याचे काम करताना अंबिगर चौडय्या कठोर शब्द वापरतात. तरीही चौडय्यांची ही तळमळ सामान्य विचारपूर्वक योग्य मार्गाचा स्वीकार करावा यासाठी आहे. आज चौडय्यांची वचने वाचून त्यांना समजवून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांची वचने सरळ, साध्या, सोप्या भाषेत आहेत. त्यामुळे ती वाचताक्षणी वाचकांच्या लक्षात येतात. हे त्यांच्या वचनांचे वैशिष्ट्य आहे. ती वास्तवदर्शी, सत्यवादी, विद्रोही आहेत. मी अंबिगर चौडय्यांना फक्त क्रांतिकारक न म्हणता महाक्रांतिकारक म्हणतो. त्यांची वचने ही सदाचाराचा, नीतीचा, आचरणाचा मार्ग चुकलेल्यांना मार्ग दाखवतात. दुराचार्यांसाठी तितकीच जहाल आणि कडवट आहेत. जितकी सदाचारी व्यक्तींसाठी आचरणप्रिय आणि मधुर आहेत, त्याचप्रमाणे शरणांच्या मांदियाळीत त्यांचे नाव शाश्वत आणि चिरंतन आहे. मला नावाडी नावाडी म्हणू नका. मी साधा नावाडी नाही. मी दुःखाच्या सरोवरात नाव चालवून सुखाचा मार्ग दाखविणारा नावाडी आहे, असे चौडय्या स्वतःबद्दल बोलतात. या सुखाचा लाभ मी एकटा घेणार नाही, असेही ते म्हणतात. परमानंदाचा लाभ एकटा न घेता त्यात मी चालविलेली माझी नाव भवसागर पार करून येईल सोडेल शिवनिवासस्थानी. यावरून चौडय्या समाजाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगत होते हे समजते. यावरून चौडय्यांचा उदारपणा दिसून येतो. चौडय्या वृत्तीने नावाडी, प्रवृत्तीने अनन्य शिवभक्त होते. त्यांचे अंतरंग निर्मळ होते. कसलाही आडपडदा न बाळगता आपल्यातील शिवानुभावाचे ज्ञान निस्वार्थी भावनेने ते सांगत असत. माणसात चांगले वाईट गुण असतात, हे त्यांची सहज प्रवृत्ती असते, असे चौडय्यांना वाटत होते. लोकातील दुर्गुण दूर करण्यासाठी ते कठोर शब्दांचा वापर करीत असत. लोकातील दांभिकपणा दिसताच
त्यांच्या विरुद्ध दंड ठोठावून उभे राहण्याचे आत्मबल चौडय्यांच्यात आहे. इष्टलिंग नाकारणाऱ्या व्यक्तीला मी शिक्षा करेन असे चौडय्या सांगतात. विनाकारण बोलतात, मोठ्या प्रमाणावर अन्न सेवन करतात, मना येईल तसे वागून आचरण करीतात. म्हणून चौडय्या पुराणकार, कथाकार, प्रवचनकार, आचरण व कृतीचा मेळ नसणाऱ्या लोकांचे सत्य उघड करतात. चौडय्या पुढे लिहितात, पूजा करण्यासाठी दगड, वृक्ष, नद्या, सागर, अग्नी, वायू हे शब्द व्यर्थ गेले. म्हणून पूजा करण्यापेक्षा मी पूजा करणाऱ्यांच्या शरणांच्या पादरक्षेचे रक्षण करण्याचे काम आनंदाने करतो. यावरून चौडय्या हे भौतिकवादी विचारधारेचे होते असे दिसते. तथागत बुद्धांनी ज्याप्रमाणे स्वतःच्या तार्किक बुद्धीने तपासून विवेकाच्या पातळीवर घासून पुसून विचारांचा स्वीकार करायला सांगितले, तसेच चौडय्याही सांगतात. इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन लोकांना काय वाटेल, लोक काय विचार करतील असे विचार चौडय्यांना मान्य नाहीत. असे नकारात्मक विचार पायदळी तुडवून नष्ट करा, तुमचे मन मानेल तसे मुक्त जीवन जगा असा संदेश चौडय्या देतात. पूजेसाठी वापरलेले पाणी, दगड, धूप हे सर्व नष्ट होणारे आहेत. त्यामुळे पूजा करणाऱ्या शरणांची सेवा करणे हे महत्वाचे मानतो असे चौडय्या छातीठोकपणे सांगतात. पूजेसाठी वापरलेले पाणी, दूध, पुष्प वा फूल, नैवेद्य हेच नाही तर शब्द सुद्धा उष्टी आहेत असे बसवांना सांगतात. घडाभर पाणी आणि गाडाभर बेल घालून केलेली पूजा निष्फळ आहे असे अल्लमप्रभू सांगतात. नावाडी चौडय्याही तोच कित्ता गिरवतात. शिष्याला हीन मानून त्याच्या घरी जाऊन कोरान्न भिक्षा घेणाऱ्या गुरुला शिक्षा करण्यासाठी चौडय्या सांगतात. भक्तीचे अवडंबर करणारा, जत्रा यात्रा भरविणाऱ्या लोकांपेक्षा समाज मनाचे जाणून दासोह करणाराच श्रेष्ठ आहे असे त्यांचे मत आहे. 84 लक्ष योनीतून फिरून आल्यावर हा नरदेह प्राप्त झाला आहे. हा जन्म वाया न घालविता याच जन्मी मोक्ष मिळवावा असे चौडय्या सांगतात. तेव्हा वेळी सावध होऊन वेळेचा फायदा घेऊन मोक्ष प्राप्त करा असे चौडय्या लिहितात. ते असे, सुटला वारा अतिवेगाने, सुटला वारा अतिवेगाने, घे बर लवकर पाकडून, वारा नाही तुमच्या अधीन, वारा नाही तुमच्या अधीन, उद्याची नको आशा धरूस, शरणरूपी सुटला वारा, शरणरूपी सुटला वारा, नाव त्वरित त्याग केला, मने अंबिगर चौडय्या. शरणांनी स्वर्ग, नरक, कैलास नाकारले असले तरी त्यांनी आनंदाला, सुखाला, सत्य, शुद्ध आणि सदाचारी आचरणालाच स्वर्ग म्हटले आहे. अनाचारी, दुराचारी वागणे, खोटे बोलणे, सप्तशिलाप्रमाणे आचरण न करणे हे नरक आहे. श्रमातच कैलास सामावलेला आहे असे तांदूळ वेचणारी लक्कम्मा सांगते. या वचनातून चौडय्यांचे शिवानुभवाचे ज्ञान, निस्वार्थी भावना व लोकांबद्दलची तळमळ दिसून येते. वेळ अमूल्य आहे, वेळेचा अपव्यय करू नका, प्रत्येक वेळ शुभ आहे, आजचे काम उद्यावर ढकलू नका, ते आजच करा. लौकिक गोष्टींच्या मोहात अडकून माणसाच्या अपेक्षा वाढत जातात. या गोष्टींची चिंता करत करत ती गोष्ट अखेरीस प्राप्त करतो. ती मिळाल्यानंतर पुन्हा त्याला नवीन गोष्टीची चिंता सतावते. आयुष्यभर एका गोष्टीच्या प्राप्तीनंतर दुसऱ्या गोष्टीच्या मागे धावण्यातच त्याचे अमूल्य जीवन जाते. चिंता करता करता तो चिता जवळ करतो, पण चिंता संपत नाही. शेवटीही चिंतेने ग्रासलेले त्याचे आयुष्य संपताना मरण्याची देखील तो चिंताच करतो. अंबिगर चौडय्यांनी व्यक्तीच्या भौतिक गरजा संपत नाहीत आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो आयुष्यभर संघर्ष करतो हे दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे चिंतामुक्त होऊन जीवन जगावे, जीवनाचा आनंद घ्यावा असे चौडय्या सांगतात.
आजच्या 21व्या शतकात जगात असताना शारीरिक मानसिक आजाराने ग्रासलेले लोक आहेत. हृदयविकार, ब्रेन हॅमरेज, विस्मृती इत्यादी आजार तर बहुसंख्य लोकात दिसून येतात. हे सर्व चिंता आणि आर्थिक मानसिक ताणतणाव यामुळे घडते. दासोहाचा आर्थिक सिद्धांत हा माणसाला मानसिक ताणतणावातून मुक्त करतो, सोडवतो. लोकांच्या चिंतेकडे पाहून ते चिंता करीत आहेत. लोक आपले जीवन अमूल्य वाया घालवित आहेत. ही त्यांची लोकांबद्दलची कळकळ पाहून चौडय्या खरोखरच महामानव होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तत्कालीन समाजात सर्वच लोक शरणांप्रमाणे सदाचारी, नीतिसंपन्न, कायकनिष्ठ आणि विवेकी नव्हते. त्यात काही दांभिक शिवभक्त होते. पूजापाठाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी करणे चौडय्यांना मान्य नाही. पूजेच्या नावाखाली घडाभर पाणी, गाडाभर बेल, फुले, दूध, तूप, मध यांची नासाडी करतात. या पूजेसाठी तुम्ही ज्या नदीचे पाणी आणले त्या नदीला आणि ज्या झाडाचे फूल फळ आणले त्या फळफुलाला पूजेचे फळ प्राप्त होईल, तुम्हाला कधीच नाही. हे समजावताना चौडय्या सांगतात, झाड तुमचे शत्रू नाही, ते तुमच्या भावकीतही नाही. ते फुलाचे झाड तुमच्यासाठी निर्माण झालेले नाही. त्या झाडाची फुले ओरबडून घेतली तर त्याचे म्हणजेच त्या पूजेचे पुण्य तुम्हाला न मिळता झाडाला मिळेल. पूजेसाठी तुम्ही ज्या विहिरीतून पाणी आणले त्याचे फळ त्या विहिरीला मिळेल, तुम्हाला नाही, असे चौडय्या सांगून दांभिक पूजा करण्यापासून परावृत्त करतात. पोटासाठी पैशासाठी लिंग बांधणारे वेशधारी जंगम गुरु पण चौडय्यांच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. लोकांना सांगे शिवतत्वज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण अशा जंगम स्वामींवर चौडय्या कडाडून टीका करतात. असे लोक स्वतःला जंगम गुरु म्हणवून घेतात. लोकांना शिवतत्वज्ञान सत्यशुद्ध आचरणाबद्दल सांगत असतात. अशा विलासी आणि कामुक जंगमांना जंगम शब्दाचा अर्थ माहीत नसतो. असे असतानाही नीती अनीतीवर ते भाष्य करीत असतात. अशा जंगम गुरूंनी स्वतःची तरी मालमत्ता पडताळून पाहावी. चौडय्या अशा रीतीने लोकांना त्यांच्यातील गुणदोष दाखवत असत. चौडय्यांनी व्यक्तीतील गुणदोष दाखवून त्याचबरोबर त्यांना योग्य मार्गदर्शन पण केले आहे. त्यांनी स्वतःचे जीवन सत्याधिष्ठित व परिशुद्ध ठेवून मग दुसऱ्याचे जीवन निस्पृह करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले आहे. जंगम ही शरणांची संज्ञा धर्मप्रसारक आणि समाज यांच्यासाठी वा यांना उद्देशून वापरलेली आहे. जंगम ही जात नसून ते जबाबदारीचे पद आहे. शरीराला पीडा देऊन इंद्रिय दमन करून भक्ती करणे, त्या भक्तीचे प्रदर्शन करणे शरणांना मान्य नाही. शरीराला विकृत पद्धतीने त्रास करवून घेणाऱ्या जंगमांबद्दल चौडय्या कठोर भूमिका घेतात. दगडाच्या मूर्तीची पूजा करणारे, पूजेचे ओझे वाहणारे लोक कलियुगातील गाढवासारखे आहेत. त्यांनी मातीच्या देवाची पूजा करून अपमान सहन करावा लागला. वृक्षाला देव मानून पूजणारे मातीत मिसळून गेले, नष्ट झाले. बहुदेव उपासना करणारे खऱ्या अर्थाने आनंदाला मुकले. या सर्वांच्या चराचरात व्यापलेल्या सच्चिदानंद नित्य परिपूर्ण निर्गुण निराकार सर्वव्यापी अशा शिवाला जाणणारा शरण सर्वश्रेष्ठ आहे. अनुभव मंडपात बसवण्णा चन्नबसवण्णा आलमप्रभूंनी ठरवून दिलेले तत्वज्ञान आंबेगर चौडय्या अनुभव मंडपात सांगत असे. या मार्गाचे उल्लंघन करणाऱ्यांचे खंडन करून दांभिकांचे वैरत्व स्वखुशीने ते पत्करत असत. अनुभव मंडपात शरणांनी चर्चिलेले ज्ञान म्हणजे शरणांचे तत्वज्ञान, अष्टावरण, षटस्थल, पंचाचार होय. याशिवाय आचरणासंबंधी सदाचार, सप्तशील आणि आर्थिक सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी कायक दासोह सिद्धांत, वर्ण वर्ग लिंग जातीभेद नष्ट करणे होय. चौडय्यांचे
एक एक वचन जनसामान्यांचे पंचप्राण ठरले आहे. सरळ हृदयाला भिडणारे आहेत. बसवादी शिवशरणांप्रमाणे नेहमी केवळ मवाळ धोरणाचे अवलंबन न करता केव्हा केव्हा जहाल धोरणाचे पण अवलंबन ते करतात. हे कार्य चौडय्या अति उत्तम रीतीने पार पाडतात. चौडय्या निर्भयी होते. सत्य सांगताना कठोर शब्दात सांगण्याची त्यांच्यात योग्यता होती. त्यांची वाणी अनुभवातून निघालेल्या विचारांवर अवलंबून होती. चाले तैसे बोले त्यांचे मूर्तिमंत प्रतीक चौडय्या होते. लोकातील ढोंगी अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी चौडय्यांची वचने अतिशय उपयुक्त आहेत. त्यांची वचने वर कटू वाटत असतील तरी आतून अतिशय गोड व गुणकारी आहेत. समाजातील भवरोग निर्मूलन करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत आहे. सत्य कटुतेची मात्रा जनसामान्याच्या गळी उतरवण्याचे कसब चौडय्यांच्यात आहे. चौडय्या आपले जीवन निस्पृह ठेवून आचरण परिशुद्ध ठेवून लोकांना शिवपथाचे मार्गदर्शन करीत होते. चौडय्यांच्या स्वभाव वैशिष्ट्ये वचने यातून चौडय्यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडून येते. विद्रोही बंडखोर तत्वनिष्ठ विज्ञानवादी प्रखर बुद्धिवंत विचारवंत समाजसुधारक समाजसेवक समाजप्रिय महात्मा महाशरण महानुभावी शिवभक्त चौडय्या या सर्व उपाधी देऊन चौडय्यांचा गौरव करण्यासाठी शब्दाचे टोकडे पण समोर येईल. राष्ट्रकवी जी.एच. शिवरुद्रप्पा यांनी निष्ठुर मानव एक क्रांतिपुरुष असा त्यांचा गौरव केला आहे.